ते आज उस्मानाबादमध्ये ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने जाहीर सभा आहे. त्या जाहीर सभेला मी हजर राहण्यासाठी उपस्थित राहिलेलो आहे. यालाच अनुसरून असणारा जरांगे पाटील यांचा मार्च आगेकूच होतोय. 25-26 तारखेला मुंबईत पोचतील अशी असणारी परिस्थिती आहे. त्यांच्याबरोबर चालणारे अनेक लोक आहेत, ही वस्तुस्थिती आहे. जरांगे पाटील यांना असणारा माझा एक सल्ला आहे की त्यांनी 10-15 लोकांमध्ये बसून आपलं जेवण करू नये. त्यांनी असणारं जनतेमध्ये बसून जे जनतेमध्ये अन्न आलेलं आहे त्याचं त्यांनी असणारं पाचारण करावं. हे त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. तेव्हा ते लोकांबरोबर बसून नाश्ता असेल, जे दुपारचं असेल, संध्याकाळचं जेवण असेल, हे करतील अशी त्यांनी हा सल्ला पाळावा एवढीच फक्त माझी त्यांना सर्व विनंती आहे. याच्यापुढे मी काही बोलत नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.